मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण मनोविकृतीच्या प्रकारामधील दुसरा प्रकार बघणार आहोत आणि तो म्हणजे मनोसक्रिय घटक विकृती. यालाच इंग्लिशमध्ये सायको ॲक्टिव्ह सबस्टन्स डिसऑर्डर असं म्हटलं जातं. मित्रांनो, व्यक्ती जीवनामध्ये आनंद म्हणून अनेक प्रयोग करून पाहत असतो. काही व्यसन करतो, दारू, भांग, गांजा याचा उपयोग करतो. त्यातून आनंद घेणे वा ताणतणाव दूर करणे हा त्याचा उद्देश असतो. परंतु सततच्या अशा नशापानी करण्यामुळे मनोसक्रिय पदार्थामुळे व्यक्तीत विकृती निर्माण होते. मित्रांनो, यासारख्या व्यसनामुळे व्यक्तीत शारीरिक व मानसिक क्रियेवर दुष्परिणाम झालेला दिसून येतो. या व्यसनामुळे समाज व्यक्तीला स्वतःपासून दूर करतो. यातून अनेक मानसिक आणि वर्तनात्मक विकार व्यक्तीला जडतात. व्यक्तीने वारंवार अशी नशा केल्यास व्यक्तीच्या शारीरिक मानसिक क्रियेवर परिणाम होतो, ज्यातून सामाजिक व आर्थिक स्थिती बिघडते. यातून व्यक्तीला स्मृतिभ्रम होतो, व्यक्तीची जाणीव हरपते व इतर अंतर्गत सर्व शारीरिक अवयवावर त्याचा परिणाम होऊन व्यक्तीवर मृत्यू ओढवू शकतो. मित्रांनो, ही माहिती होती मनोसक्रिय घटक विकृतीबाबत. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी व आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.